उपयोग चांगला होईल आणि जास्त रोगराईचं रोप असलं तर पुढं ती खराबच होत चालणार. बरोबर. म्हणून घेताना 20 ते 25 दिवसाचंच रोप घ्यायचं आणि म्हणजे निरोगी पाहिजे. हो बरोबर. चांगल्या उत्पादनाची एक पहिली गुरु किल्ली म्हणजे रोप बघूनच रोप बघून घेणे. लागवडीची योग्य वेळ कोणती असं तुम्हाला तुमच्या अनुभवानुसार काय वाटतं? कोबीच्या लागवडीची म्हणजे दरवर्षी आम्ही करत असतो 1 ऑगस्टच्या पुढं 15 ऑगस्ट पर्यंत करायचं, कारण त्या 1 ऑगस्टच्या पुढे थोडा पाऊस कमी होत चालतो. बरोबर. आणि ती चालू व्हायला बरोबर 70-75 दिवसात चालू होती, तर त्या टायमाला थोडं मार्केट पण चांगलं असतं, डिमांड जास्त असतं. हा, त्याच्यामुळे 1 ऑगस्टच्या दरम्यान आम्ही 1 ते 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही दरवर्षी लावतो. तर मामा, कोबी पिकातील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपलं सुरुवातीच्या काळातलं पाणी व्यवस्थापन कसं करता तुम्ही तुमच्या अनुभवानुसार? तर पाणी व्यवस्थापन सुरुवातीला कसं पावसाचं वातावरण राहतं, तर लागवडीच्या वेळेस थोडं पाणी जास्त झालं चालेल, पण तिथनं पुढं पावसाचं वातावरण बघून वापसा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे थोडस मुळे पण वाढते. मुळे पण जास्त ओलं झालं समजा पाऊस त्या टायमाला समजा पाणी जरी नाही सोडलं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडं ड्रिप इरिगेशन असलं म्हणजे बरोबर चांगलंच आहे. तर कोबी पिकावर कधी कधी रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव जाणवतो आपल्याला, तर त्यावर तुम्ही कोणती खतं, औषधं किंवा कोणते उपाय करता? कोबी पिकावरती बुरशीचा जास्त पावसामुळे अटॅक होत असतो आणि किडींचा पण होत असतो, तर ह्यावेळी जास्त करून बॅक्टेरियलचा जास्त प्रॉब्लेम होता. योग्य गोष्टी बरोबर वेळ बघून थोडं दोन्ही मिक्स मध्ये घेतलं तर अजून चांगला रिझल्ट भेटतो. आणि किडीसाठी तर थोडं रासायनिकच घ्यावं, रासायनिक स्प्रे वगैरे, आणि थोडं प्रिव्हेंटिव्ह घेतलं तर अतिउत्तम. यायच्या आधी म्हणजे कसं होतंय, जास्त नुकसान होत नाही. पिकाच्या वयानुसार तुम्ही खत व्यवस्थापन कसं करता? तर कोबी पिकाबद्दल आहे ना, सुरुवातीच्या काळात 12-61, नंतर वाढीच्या काळात 13-40-13, आणि ज्या टायमाला गड्डा बांधणार आहे त्या टायमाला आपलं 0-52-34, आणि याच्यामध्ये सुद्धा आपण समजा PSB, KMB ह्या प्रकारचे अपटेक करण्यासाठी त्या वेळेनुसार आम्ही वापरत असतो. बरोबर. रोपाच्या काळानुसार पहिले सुरुवातीला जसं नायट्रोजनचं प्रमाण लागतं, नंतर फॉस्फरस, नंतर पोटॅशचं प्रमाण लागतं, त्यानुसार आपलं स्टेजनुसार सुरुवातीच्या काळात नायट्रोजनची गरज पडते, नंतर फॉस्फरस, ग्रेड 1, ग्रेड 2 उगवणीच्या काळात पोटॅशची गरज पडते. बरोबर. आणि बॅक्टेरियांचा उपयोग त्यावेळी जास्त होतो. बरोबर. अपटेक करण्यासाठी. सुरुवातीला बेड जे पाडतो ना, त्याच्यामध्ये बेसल डोस भरून घेत असतो. त्याच्यामध्ये 1840, मायक्रोन्यूटन, सिलिकॉन अशा प्रकारचे सर्व खतं भरून घेतली, त्याच्यावरती लागवडच करतो. लागवड केल्यावरती सुरुवातीला जोपर्यंत झाड बारीक आहेत तोपर्यंत 12-61, मग चांगली व्यवस्थित वाढ झाली का 13-40-13 वाढीच्या काळात, आणि नंतर ज्या टायमाला गड्डे तयार व्हायच्या टायमाला 0-52-34 वगैरे सोडत असतो. आणि अपटेक साठी आपले जैविक खत पण बरोबर. म्हणजे सुरुवातीच्या काळाला एकदा बेसल डोस झालं की नंतर सगळे वॉटर सोल्युबल वापरायचे. तर मामा, आत्ताचे आपलं हे पीक आहे कोबीचं, हे किती दिवसाचं झालं आणि याच्या नंतरचं तुम्ही नियोजन काय करणार आहे? आता आहे ना, आता 1 महिन्याचा हा प्लॉट झालेला आहे आपला, तर आता बरोबर वाढीचा काळ आहे, तर आता एकदा 13-40-13 देणार, आणि परत एकदा बॅक्टेरिया वगैरे सोडून त्याची वाढ करून घ्यायची आपल्याला, आणि मग शेवटला गड्डा पकडायच्या टायमाला 0-52-34 वगैरे फुगवणीसाठी आणि थोडं क्वालिटीसाठी व्यवस्थित चालतं. तर मामा, आम्ही लहानपणापासून पाहतोय तुमचं उत्पादन एकदम रेकॉर्ड ब्रेकच असते, त्याचं एक गुपित किंवा काय उपाय करता येईल ते आपल्या शेतकरी मित्रांना सांगा, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल याचा. समजा आपण कोणतंही पीक घेत असलं तर रासायनिक खतं वापरत असतो, ते रासायनिक खतं पिकाला किती भेटतात? सगळी नाही भेटते, 30% आपल्याला त्याचे भेटतात. म्हणून मग शेतकरी म्हणतात आम्ही एवढं खत सोडलं. खत ज्या दिवशी सोडू आपण, तर तिथून पुढे 8-1 दिवसांनी आपण जैविक खत सोडायचं, जेणेकरून जे आपण सोडलेत त्या पिकाला अपटेक झाले पाहिजे. तो सगळ्यात महत्वाचा आहे. तर जसं की मामांनी सांगितलं त्यांच्या अनुभवानुसार एकदा रासायनिक खतं सोडली त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर आपल्याला जैविक खतं देखील आपल्याला सोडायचे. योग्य सांगड रासायनिक खतं आणि जैविक खतांची योग्य सांगड घातली
की उत्पादन एकदम भरघोस येते. आणि नायट्रोजन आपटेक करण्यासाठी आपल्याकडं ॲझोटोबॅक्टर असतं, ॲझोस्पिरिलम असतं. तसेच फॉस्फरस आपटेक करण्यासाठी आपल्याला PSB असतं. तसंच गड्डा फुगवण टायमाला आपल्याकडं KMB असं जैविक खतं असतात, ती फायदेशीर ठरतात. तर मामा, आपल्या कोबी पिकासाठी उत्पादनाला तर तोड नाही, आपल्याला उत्पादन तर भरघोस मिळतं. पण मार्केटचं कसं आहे, अंदाजानुसार तुमच्या कसं मार्केट कोणतं चांगलं राहतं फायदेशीर? मार्केटचं तसं एकाच मार्केटवरती म्हणजे अवलंबून नाही राहायला पाहिजे. आता आपल्याला जवळपास बघा, इथनं पुणे आहे, मुंबई मार्केट आहे जवळच आहे. आपल्या जागेवरती सुद्धा भरपूर व्यापारी येत असतात. पण समजा जागेवरती आले, समजा पेमेंट नाही टायमावर मिळालं, मार्केटचं कसं होतं, मार्केटच्या पैशाचं टेन्शन नसतं. तर वेळ आली तर दिल्लीपर्यंत पण माल पाठवता आला पाहिजे. आणि मुंबईला पण, म्हणजे मुंबईपासून तर दिल्लीपर्यंत माल जर पाठवला तर आपल्या पिकाचे पण पैसे होतात. आणि थोडं आता माहितीनुसारच त्या पद्धतीनेच माल पाठवा. तर जसं की मामांच्या अनुभवानुसार जिकडं ज्या मार्केटला डिमांड जास्त आहे तिथं जर आपण माल सप्लाय केला तर नक्कीच 4 पैसे शेतकऱ्याला वाढून मिळतील आणि नक्कीच आपलं उत्पन्न देखील वाढणार आहे. तर मामा, हे आपल्या जागेवर शेतावर जर जे व्यापारी येतात त्यांच्या खरेदीत आणि तुम्ही बाजारपेठात नेता त्याच्यात बाजारभावात काय फरक जाणवतो तुम्हाला? समजा आपल्या शेतावरती पण माल घ्यायला व्यापारी येत असतात, पण ते किती पण म्हणलं तर ते त्यांचा फायदा ठेवूनच माल घेणार. त्याच्यापेक्षा समजा आपण समजा बाजार समितीमध्ये माल पाठवला आणि त्याची चांगली प्रतवार करून पाठवला, ग्रेडिंग चांगली जर केली तर तिथं व्यापारी पण जास्त असतात. मग त्याच्यामुळे 2 रुपये आपले वाढूनच मिळणार आपल्याला. म्हणून पाठवताना बाजार समितीमध्येच पाठवा, जेणेकरून आपले 2 रुपये वाढतील. तर मामा, आपले 6 एकर कोबी मधून आपल्याला किती अंदाजे किती उत्पादन निघाल एकरी, किती आपल्या शेतकऱ्यांना? सरासरी आपण 1 एकरला 30,000 रोपांची लागवड करतो आणि एका रोपापासून आपण सरासरी 1 किलो तर माल, 1 किलो प्लसच असतो, पण 1 किलो माल जरी धरला तर एकरी 30 टन आपण उत्पादन काढणार. आणि समजा ह्या 30 टनाला कमीत कमी समजा 15 रुपये किलो बाजार मिळाला तरी 4.5 ते 5 लाख रुपये आपल्याला एकरी मिळणार. नक्कीच चांगला बाजारभाव जर भेटला तर कोबी या पिकातून शेतकऱ्याला नक्कीच 4 पैसे मिळणार आहे. तर या कोबी पिकासाठी आपला एकरी खर्च किती येतो आणि एक नफा अंदाजे एक शेतकऱ्यांना आयडिया येईल? समजा सुरुवातीची मशागत, त्याच्यावरती रोप, बेसल डोस, रासायनिक खते, जैविक खते सर्व जर आपण हे केलं 1 लाख ते 1.25 लाखापर्यंत आपल्याला एकरी खर्च येतो. आणि जरी त्याच्यामधनं समजा थोडं पावसाने नुकसान वगैरे होऊन थोडंफार उत्पादन कमी जरी निघलं तरी 4-1 लाख रुपये आपले 4 ते 4.5 लाख रुपये होतात एकरी होतात. समजा 1 लाख 1.25 लाख रुपये जरी झाले तरी आपल्याला टोटल नफा 3-1 लाख रुपये 3 लाखापर्यंत राहू शकतो. आणि कमी दिवसाचं आहे, 70-75 दिवसामध्ये जास्त उत्पादन देणारं कोबीचं पीक आहे. मग ते आपल्याला थोड्या दिवसात पैसे मिळतात त्याच्यामध्ये. कमी दिवसात जास्त नफा. दरवर्षी कोबी पीक करतोच, पण मागच्या कोबी पिकाच्या अनुभवातून यावेळेस तुम्ही काय काय बदल केले ते आपल्या शेतकरी मित्रांना थोडस सल्ला द्या. बदल केलेलाच आहे. कसं होतं, थोडं लागवड केल्यानंतर समजा जे आपण मेहनत करतो त्याचा पण फायदा होतो. जे गवत उतरतं थोडं आधुनिक पद्धतीने, समजा ट्रॅक्टर वगैरे, छोटा ट्रॅक्टर वगैरे तो पण वापरला. गेल्या वर्षी समजा हा पिरियड कसा येतो, जास्त पावसाचा येतो, त्याच्यामुळं ह्या कोबी पिकाला बॅक्टेरियल करप्याचे जास्त प्रादुर्भाव होतो. तर गेल्या
नुसतं रासायनिक वरतीच न अवलंबता थोडं जैविकचा पण वापर एक 50% वापर जर केला तर खरोखर हे कोबीचं पीक आहे ना एक नंबर निघतंय. बरोबर. आणि आपल्याला समजा जमीन आपल्याला टिकवायची असेल तर आज जैविकला जैविक खतांचा वापर केलाच पाहिजे. नक्की नक्की. तर शेतकरी मित्रांनो, मामांच्या अनुभवानुसार आपल्या रासायनिक खताला जर योग्य जैविक खतांची सांगड घातली तर नक्कीच आपलं उत्पादन देखील वाढून फायदा वाढणार आहे. आणि फक्त याच पिकाचा फायदा नाही तर इथून पुढचं जे पीक लावणार आहे आपण त्यासाठी बी ही माती एकदम सुपीक आणि जिवंत राहणार आहे कायमस्वरूपीसाठी. तर जसं की मित्रांनो,